नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभागाचं एक महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे. पदोन्नती संदर्भात आता शिक्षकांना टीईटी कंपल्सरी करण्यात येणार आहे. सो या पदोन्नतीच्या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, शिक्षण विभागाचं हे परिपत्रक आहे आणि पदोन्नती बाबतचं निकष त्यांनी सांगितले. काय निकष आहे थोडक्यात समजून घेऊया. पण बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आपल्या चालू झालेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला बघा द्रोणा बॅच 8.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे टीईटीची, आणि तुम्हाला टीईटी प्लस सीडी एकत्रित बॅच सुद्धा अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला आपल्या ऍपवर मिळणार. तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल शिक्षक भरतीचे तर तुम्हाला 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना कुपन कोड टीईटी वापरून 25% ऑफ असणार आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या बॅचेस अपेक्षित असतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंकवर क्लिक करून आपण बॅच जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला तर जाऊया महत्वाच्या मुद्द्याकडे. हा आहे 19 जानेवारी 2026 चा महत्वाचा GR, ज्याचं हे परिपत्रक जे आहे, GR म्हणता येणार याला एक परिपत्रक आहे, शालेय शिक्षण विभागाकडून आलेलं. प्रति कुणाच्या नावाने? शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे. विषय काय आहे? विषय आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य असल्याबाबत हे परिपत्रक गेलंय. जे शिक्षण विभागाने हे शिक्षण संचालक प्राथमिक यांना, महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षक संचालक यांना पाठवलेलं परिपत्रक आहे. थोडक्यात बघूया हे परिपत्रकात काय सांगितले, काय निकष असणार. बघा, हे परिपत्रक तुमच्या समोर आहे. यामध्ये विषय पण तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे इथे विषय दिला त्यांनी. बघा, आता आपण थोडक्यात समजून घेऊया की नेमकं त्यांना यात म्हणायचं काय. बघा, संदर्भ क्रमांक 1. आता संदर्भ क्रमांक 1 जो आहे तो आहे 1/9/2025 रोजीचा न्याय निर्णय. आता न्याय निर्णय काय तुम्हाला माहिती आहे, 1 सप्टेंबर 2025 ला तो निर्णय झाला होता कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. निर्णय होता की आता टीईटी तुम्हाला कंपल्सरी असणार, 2 वर्षामध्ये तुम्हाला टीईटी कंपल्सरी करायची, पात्र व्हायचं. अन्यथा तुमचं काय होणार, इथे तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागणार आहे किंवा तुम्हाला जॉब सोडावा लागणार आहे. आता ह्या GRच्या अगेन्स्ट त्यांनी हा निर्णय दिला. बघा, त्यात पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितलाय. बघा, शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक. आता पदोन्नती होताना कुठे कुठे पदोन्नती होती बरं? पदोन्नती होत असताना पहिली होती तुमची, बघा, पहिली पदोन्नती पदवीधर शिक्षकांसाठी होते. दुसरी मुख्याध्यापक या पदावर होते. तिसरी समूह साधन केंद्र समन्वयक, ज्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो, ह्या 3 पदांवरती. चौथं पद आहे विस्तार अधिकारी शिक्षण. ह्या 4 पदांवरती जेव्हा पदोन्नती करायची असेल तर त्यावेळेस या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रकान्वये आपण केली होती, म्हणजे शिक्षण संचालक यांनी केली होती. सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत. आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी लक्षात घ्या. पहिला मुद्दा सांगितलाय, न्याय निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक पहिला, दुसरं मुख्याध्यापक, तिसरं समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख आणि चौथा विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. आता त्यांना केंद्र सरकारकडून अशी काही अभिप्राय आलेला नाहीये, राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून अभिप्राय आलेला नाहीये, पण तुर्तास त्यांनी काय सांगितलंय, तुर्तास सांगितलंय की पदोन्नती देता येणार नाही. आता या कोर्टाच्या निर्णयानुसार तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. केंद्र सरकारचं काय म्हणणं अजून त्यांना मिळालेलं नाहीये. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. आता लक्षात घ्या, ह्या पदावरती तुम्हाला पदोन्नती जर घ्यायची असेल तर पदोन्नती घेण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता तुमच्याकडे असेल तर अशाच शिक्षकांना, आणि ज्यांची टीईटी पण झाली आहे अशाच शिक्षकांना पदोन्नती दिली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सदर हा निर्णय झालेला आहे, हे परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक शरद माकणे, अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे हे परिपत्रक आलेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला इथं पदोन्नतीसाठी पात्रता काय लागणार आहे, तुम्ही शिक्षक या पदावर आहे, शिक्षक या पदावर तुम्ही जर असाल तर या शिक्षक पदावरनं तुम्हाला पदोन्नती जर घ्यायची असेल, शिक्षक या पदावरून तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल तर तुमच्याकडे काय पात्रता असणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्हाला पदोन्नती घ्यायची. कुठे? पहिलं पद आहे तुमचं मुख्याध्यापक असेल, दुसरं पद आहे तुमचं पदवीधर शिक्षक असेल, तिसरं असेल तुमचं केंद्र प्रमुख, ज्याला वेगळं नाव आता देण्यात आलेलं आहे, केंद्र प्रमुख असाल, आणि चौथं पद असेल तुम्हाला विस्तार अधिकारी शिक्षण.
विस्तार अधिकारी शिक्षण ह्या पदावर जर तुम्हाला आता पदोन्नती घ्यायची असेल तर तुम्हाला आता पात्रता तुमचा जो काय अनुभव असेल त्या पदानुसार अनुभव असेल, तुमचा अनुभव इन दॅट केस सेवा कालावधी असेल, तुमचा प्रवर्गानुसार पण असते बघा, बिंदू नामोरी पद्धतीने तुमचे पदोन्नती असते. हे सगळं तुमच्याकडे आहे. आता तुम्हाला त्याबरोबर काय लागणार आहे, टीईटी पात्रता सुद्धा असावी लागणार आहे. ज्या शिक्षकांकडे असेल त्यांनाच इथे काय पदोन्नती होणार आहे. भले तुमचं सेवा कालावधी खूप जास्त झालाय, वय जास्त झालंय, तुमचा नंबर आहे, पण तुमचा नंबर असून सुद्धा मात्र तुम्ही टीईटी पात्र नसाल तर तुमची नियुक्ती होणार नाहीये. तुमच्या पाठीमागचा विद्यार्थी, तुमच्या पाठीमागचा शिक्षक ज्याचं हे पात्र आहे तो इथे आता पदोन्नतीला संधी त्याला देता येणार आहे. सो अशा पद्धतीचा हा महत्वाचं परिपत्रक म्हणून हे आलेलं आहे. यामध्ये नक्कीच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की टीईटी शिक्षकांना तुर्तास तरी द्यावी लागणार आहे. अजून केंद्र सरकार आणि परीक्षा परिषदेकडनं काही जर तशी नोटीस आली तर ते कळवणार आहे. सध्या टीईटी कंपल्सरी असणार. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण धन्यवाद.